न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चिन्ह वाटपाची तारीख आज 26 नोव्हेंबरला निश्चित झाल्यामुळे जनशक्ती नगर विकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी अक्षरशः केवळ 5 दिवसांचाच अल्प कालावधी मिळणार आहे। येत्या 30 नोव्हेंबर रोजी प्रचार संपणार असल्याने चिन्ह वाटप झाल्यानंतरच्या या 5 दिवसात मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवण्याची सर्वच उमेदवारांची मोठी कसरत असणार आहे। चिन्ह वाटप होताच या 5 दिवसात झटपट प्रचार करून मतदारांपर्यंत पोहोचण्याची मोठी धावपळ जनशक्ती नगर विकास आघाडीच्या उमेदवारांना करावी लागणार आहे। त्यांना मिळालेले चिन्ह मतदारांपर्यंत लवकरात लवकर आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत। शिवसेना शिंदे गट आणि जनशक्ती नगर विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचारासाठी कमी दिवस मिळत असल्याने बॅनर आणि पोस्टरसाठी 26 नोव्हेंबरला मोठी धावपळ पाहायला मिळाली। सर्वात जास्त चिंता अपक्ष उमेदवारांची वाढली आहे। चिन्ह मिळेपर्यंतचा प्रत्येक तास त्यांच्यासाठी महत्त्वाचा असल्याने त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे। बहुतांश अपक्ष उमेदवारांनी यापूर्वी कुस्तीचा मार्ग म्हणून केवळ आपले नाव आणि छायाचित्राचा आधार घेत मर्यादित स्वरूपात प्रचार ठेवला होता। गंभीर बाब अशी की मतदानावेळी मतदार चिन्ह पाहूनच मतदान करतील, त्यामुळे नाव फोटोच्या प्रचारावर विसंबूत न राहता मिळालेले चिन्ह मतदारांच्या मनात ठसवण्यासाठी आता आगामी 5 दिवस अपक्ष उमेदवारांना अक्षरशः जीवाचं रान करावं लागणार आहे। जनशक्ती नगर विकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांसाठी निवडणुकीचे मैदान गाठण्यासाठी केवळ 5 दिवसांचा कालावधी हा अग्निपरीक्षा घेणारा ठरणार आहे। कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी आता प्रत्येक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची कसोटी लागणार आहे। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।